काय रणनीती असेल या सामन्यासाठी? आता काय तर टॉसच्या हारलोय तर आम्ही पण फिडिंग याचा विचार केला असता. आता बॅटिंग आले तर बॅटिंग करता चांगली बॅटिंग करता विचार करू. काय वाटतं आपल्याला या सामन्यासाठी? नियोजनाबद्दल काय वाटतं? शहापूर तालुक्यातील मोठी स्पर्धा आहे, तुम्ही पण पहिल्यांदा या ठिकाणी खेळायला आलेले आहेत, काय वाटतं या नियोजनाबद्दल? मी तर नाही पहिल्यांदा आलो कारण की मी ओपनमधून खेळलो इकडे. पहिले विकेट तरी क्रॉस असायची तिकडे मंडपात असायचा. पण आता आलोय तर ते नियोजन तर सर्वात बेस्ट आहे आणि ग्राउंड पण एवढा ग्रास सारखा आहे पूर्ण. खेळायला जरा मजा वाटणार. ओके, धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतोय. आपला चांगला प्रदर्शन या ग्राउंडवर दाखवा, शिस्त पाळा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे शिस्त शिस्त असणं गरजेचं आहे. आपली खेळाडू वृत्ती दाखवा. जे पंचांचा डिसिजन असेल त्याला तुम्ही सहकार्य करा आणि टायमिंगमध्ये सामना चालू होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये कळवण्यात येते की महापोली संघ नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण निवडले आहे. आणि संघाला विनंती करतो लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 प्लेयर प्रॉपर किटमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये असावा, दोन्ही संघांना विनंती करतोय. नाहीतर 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. हेलो 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 चेक हेलो 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 इको बरोबर आहे. आता थोडासा शार्प दे. हेलो हेलो हां थोडा आता वॉल्यूम दे बस. बेस वॉल्यूम दे बस. हेलो ओके डन. हेलो. धन्यवाद. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. मान्य श्री श्रेयस दादा वेखंडे पुरस्कृत आदरणीय स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम दादासाहेब खाडे क्रीडांगण बिरवाडी शहापूर तालुक्यातील बिरवाडी गावामध्ये ही जबरदस्त स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. आज ग्रामीण ओपन क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. शहापूर, मुरबाड, भिवंडी या तालुक्यातील विविध दिग्गज संघ आज या ठिकाणी आपली उपस्थिती लावतील. त्यांचा दिमागदार खेळ आज आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. तर कुठे जाऊ नका. UTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये जोडले गेले त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं बिरवाडीकर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत आम्ही करतो. पहिला विद्यमान सामना आपल्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला SS सोनारपाडा मुरबाड चला दिवस क्रमांक दिवस क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय आल्हाददायक वातावरण. निसर्गाच्या रम्य कोशीमध्ये वसलेलं हे गाव आहे. पण पाठच्या बाजूला बघितलं तर भातसा धरण आपल्या तालुक्याची शान आहे. ज्या धरणाचं पाणी संपूर्ण मुंबई शहराला, जे आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे, संपूर्ण अर्थकारण ज्या एका शहरावर केलं जातं संपूर्ण देशाचं, त्या मुंबईला आपल्या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचं पाणी त्या ठिकाणी पुरवलं जातं.
आणि तेच धरण अगदी या मैदानाच्या काही किलोमीटर अंतरावर आणि या निसर्गरम्य कुशीमध्ये वसलेलं हे क्रीडांगण दादासाहेब खाडे क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक 7वा पहिला सामना. एका बाजूला SS सोनारपाडा मुरबाड तालुक्यातील हा एक जबरदस्त संघ, त्यांच्या विपक्षामध्ये फाईट देतोय संघ महापोली. भिवंडी तालुक्यातील एक संघ महापोली, त्यांच्या विपक्षामध्ये मुरबाड, अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो. तर दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये तुम्ही असणं अनिवार्य आहे, कारण आज तालुक्याच्या बाहेरचे संघ आहेत, त्यामुळे प्रत्येक खेळाडूची नावं आम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो विनंती करतोय दोन्ही टीम आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवायचा आहे. महापोली संघ आणि SS सोनारपाडा मुरबाड. तर पंच चला सामन्याला सुरुवात करा, कारण जवळजवळ 11 वाजत आलेत. आज भरपूर उशीर झाला. ग्रामीण ओपन गट आहे, त्यामुळे दूरवरून संघ इथपर्यंत पोहोचायला वेळ लागणार होता, हे ऑलरेडी आम्हाला माहीत होतं. त्यामुळे आज उशिरानेच सामने सुरू होतील या उद्देशानेच सर्वच या क्रीडांगणाजवळ पोहोचलेत. प्रेक्षकांची रेलचेल आज संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वाचा घटक असतो प्रेक्षक प्रत्येक स्पर्धेचा. तर सर्व प्रेक्षकांचा आम्ही पुनश्च एकदा स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 मध्ये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत करतो. एका साईडने गोलंदाजी केली जाईल VIP डायज एंडकडनं. अतिशय चांगले आउटफील्ड आहे आणि नक्कीच त्याविषयी आपण चर्चा करूयात. प्रत्येक आज येणाऱ्या टीम कॅप्टनला विचारूयात त्या संपूर्ण स्पर्धेविषयी. एकंदरीत आपण पाहिलं तर इकडे यावं आणि या आउटफील्डच्या या मैदानाच्या प्रेमात पडावं इतकं देखणं आपण पाहताय. हे मैदान आणि तितक्या चांगल्या पद्धतीनं त्या मैदानाला आतापर्यंत मेंटेन ठेवलं आहे ते ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो की अशी जबरदस्त स्पर्धा तुम्ही एक प्लॅटफॉर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दिला. 4 ओव्हरची मॅच असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक कंपल्सरी चेसिंग. 5 ओव्हरची मॅच आहे. येस, 5 षटकांचे सामने आहेत. आज ग्रामीण ओपनचा पोल आहे. लेट्स प्ले पंचांचा इशारा. पहिला बॉल आणि इथे सामना सुरू होतोय. महापोली विपक्ष सोनारपाडा. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला दर्शनीय कव्हर ड्राईव्ह. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवत असताना पहिलाच बॉल दिमाखामध्ये चौकार. हरीशच्या बॅटमधनं चौकार आहे. स्ट्राईक एंडला हरीश आणि सलामीसाठी आपण पाहतो त्याच्यासोबत जीतू लेफ्ट हँडेड बॅटर. गोलंदाजीसाठी आसिफचं स्वागत केलं. पहिलाच बॉलवर फुल टॉस होता. इनफिल्डला क्लिअर करत असताना कव्हरला एक जबरदस्त चौकार आपण पाहिला. यावेळी फ्लिक खेळायचं होतं. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतं लॉंग स्टॉपला. भरपूर फास्ट आहे आउटफील्ड. बॉल थांबणार नाहीये आणि सलगचा हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो हरेशा पाटमधनं. हॅलो. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते.
टीम एस एस सोनारपाडा मुरबाड या संघाच्या माध्यमातून हरीशच्या बॅटमधनं सलगचा दुसरा चौकार आहे. स्लॉक स्वीप करायचा होता, पॅची टो एंड लागली, शॉट फाईन लेगच्या वरून पण पाहताय गती होती गोलंदाजाकडे, त्या गतीचा योग्य तो वापर त्या ठिकाणी फलंदाच्या माध्यमातून करण्यात आला. फुलर लेनचा बॉल होता, समोर खेळलेत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. अजून एक दर्जा फटका आपल्याला पाहायला मिळतो हरीशच्या बॅटमधनं. चौकारांची हॅट्रिक साधत असताना सलगचा तिसरा दणदणीत चौकार. फलंदाज हरीशच्या पॅटमधनं बॉलच्या मेरिटवर खेळण्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानाच्या मध्ये प्रस्तुत करतोय. नेहमी सातत्यानं सांगितलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॉलच्या मेरिटवर खेळणं आवश्यक असतं. इथे देखील इनफिल्डला क्लिअर केलंय, गॅपमध्ये खेळाडू पाठलाग करतायत. लॉंग चेस आहे, लास्ट मोमेंटला चेंडू कलेक्ट करण्यात यश आले. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. शॉट वाईड अँड पनिश, थोडी गती कमी केली होती परंतु दिशा आपण पाहिली तर भरपूर बाहेर होते ऑफस्टम्पच्या आणि स्वतःला जोखून दिला, बॉलपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर हा फटका त्या ठिकाणी टर्न केला. इनफिल्डच्या वरून कव्हरला 2 धावा या ठिकाणी प्राप्त करत असताना धावफलक भरपूर वेगानं भरदा वेगानं पुढे जात असताना 14 आकडावर जाऊन पोहोचलाय. 14 विदाउट लॉस. हो यावेळी चांगला बॉल आहे, फुल लेनचा बॉल आहे, अक्षरशः बांधूनच ठेवलं. इथे फुटवर्क अजिबात पाहायला मिळालं नव्हतं या बॉलवर आणि आपण एकंदरीत पाहिलं तर फुल लेनचा बॉल आहे, खोदून ठेवलाय. फलंदाजाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी येऊ दिली नाही आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला मोठा फटका, उंच गेला हवेमध्ये, डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रो मिड विकेटला क्लिअर करत असताना हरेश ऑन फार त्याच्या बॅटमधनं इनिंगचा चौथा चौकार. फलंदाज हरीश बॅटमधनं टीमची टोटल स्कोर कार्डवर 18 आपल्याला पाहायला मिळते. 18 ऑन द बोर्ड. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि दुसरं षटक ज्यावेळी पॉवर प्लेचं सुरू होईल त्यावेळी 3 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर राहतील. याची नोंद आपण घ्यायची. टीम महापोली 3 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर सेकंड पॉवर प्लेसाठी असतील. जबरदस्त सुरुवात सोनारपाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 4 चौकार हरीशा बॅटमधनं एकाच ओव्हरमध्ये. तर सेकंड मॅच असेल. यानंतर भावाळे बी भिवंडी मधला एक दिमाग दादा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये इगतपुरी नांदगाव या 2 संघाचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं. मॅच नंतर सेकंड मॅच असेल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आशिक. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अपील करतात, लाऊडली अपील होती परंतु लेग बिफोर या स्पर्धेमध्ये आउट नाही या नियम आहे, त्यामुळे तुम्ही अपील करू नका. डॉट बॉल आलाय, जीतू आहे स्ट्राईक एंडला. हॉर्न साइडला मोठा फटका, शॉट फाईन लेगच्या वरून बॉल ट्रॅव्हल होते डीप कडे. क्षेत्ररक्षक पोहोचताय, जोपर्यंत कलेक्ट करतील फेकी करतील 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावफलकाचा आपण पहिला वेग तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा. गोलंदाज आसिफच्या ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आशिक. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आता या बॉलवर 2 धावा आल्यात. जोडी हारेश आणि जीतू एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी सोनारपाडा मुरबाड या संघाच्या माध्यमातून. धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 20 ऑन बोर्ड. समोर खेळलेत
मिडॉनला कॅडू नाही आहेत. लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षकाला लॉंग चेस आहे. जबरदस्त फिल्डिंग एकाच ॲक्शनमध्ये चेंडू गॅदर करून पॅरल थ्रो त्या ठिकाणी दिलेला गेलाय आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त होत असताना जीतू विस्फोटक खेळाडू याची ओळख आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल 21-21 या ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडू हाताळलेत आशिकने आणि 3 चेंडूमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न सकाळचं सत्र आहे. पहिला सामना आपण पाहताय. जे नव्याने प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्यांच्या माहितीकरता सामना जो सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडा मुरबाड त्यांच्या विपक्षामध्ये महापोली भिवंडी या 2 तालुक्याच्या दरम्यान 2 तालुक्यातील 2 दिग्गज संघांच्या दरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण सुरू होताना पाहताय. बॅटिंग करतो सध्या सोनारपाडा मुरबाड संघ एक अतिशय चांगल्या स्थितीमध्ये. हा लोवर फुल टॉस ऑनसाइडला टर्न केला. अडवा बॅटनं त्याच्या आवाक्याच्या बाहेर हरेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 5वा चौकार. बॅटमधनं त्यामध्ये 5 चौकारच आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर आक्रमक इनिंग त्याने साकारले आणि पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग करावी हे नक्कीच त्याने दाखवून दिलंय आज आपल्या टीमच्या सहकार्यानं. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये मंत्रमुग्ध करणारा खेळ तो सध्या साकारतोय हरीश. 7 बॉलमध्ये 22. दुसऱ्या बाजूला जीतू आहे. त्याने 3 बॉल फेस केले. 3 रन्स त्याने आपल्या बॅटमधनं बनवले. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दूरवर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. पंच वळत आहेत. एक्झॅक्टली चेंडूचा टप्पा कुठे पडला त्यानंतर चेंडूने दिशा कोणती धारण केली या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि हा वाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल ॲड. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळते त्या 26-26. UTC.in वर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहे आणि सध्या आता ड्रोन हवेत उडण्यासाठी तयार झाला. उंच गेला आकाशामध्ये. गोल्डन विकेट असू शकते मॅचची आणि हो झेल पकडलाय. महत्वपूर्ण फलंदाज हरेशला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. धक्का क्रमांक पहिला सोनारपाडा मुरबाड संघाला. हरेश बॅक टू द डगआउट. बॅटिंग केली. 8 बॉल फेस केले. 22 धावा कुठल्या त्यामध्ये 5 चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे अक्षरशः आपण पाहिले तर चौकारांची उधळण केली आणि आपल्या संघाला एक चांगली स्टार्ट करून दिली. आणि हरेश आता मात्र माघारी परतला. एक चांगला झेल डीप बॅकवर्ड शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण पाहिला आणि आशिकला मिळालं पहिलं यश. आशिकनं कमबॅक करून दिलंय महापोली टीमला. पहिल्या षटकामध्ये आसिफनं तब्बल 18 धावा दिला. सेकंड ओव्हरमध्ये आशिकनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. विकेट त्याने महत्वपूर्ण प्राप्त करून दिली. ब्रेक थ्रू मिळून दिला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास आलेत. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. गॅपमध्ये खेळलेत आणि इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिला बॉल फेस करत असताना चौकार आलाय. 2 ओव्हरचा आपण पाहता यशस्वी खेळाची सांगता. 2 ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना सोनारपाडा मुरबाड संघाची धावत संख्या स्कोरबोर्डवर 30 आपल्याला पाहायला मिळते. विकेट त्यांनी गमावला 1. दोन ओव्हरचा खेळ झालाय. 15.00 ची सरासरी राखली आहे प्रतिषटकामागे. बॅटिंग करत असताना सोनारपाडा मुरबाड संघाने धावसंख्या स्कोरबोर्डवर 30 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. विलास आले. विलासनं पहिल्याच बॉलवर चौकार आपण मारला. पहिलं तर चौकारानं त्याने अकाउंट ओपन केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आणि या ओव्हर सेकंड ओव्हरमध्ये आशिकनं 12 धावा दिल्या. यामध्ये 2 चौकार आपण पाहिले. 1 विकेट देखील पाहिली महत्वपूर्ण. षटक क्रमांक 3 घेऊन आकाश आलाय मैदानाच्या आतमध्ये.
क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा आता विखुरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकं पॉवर प्लेचा पुरेपूर लाभ त्या ठिकाणी उठवला सोनारपाडा मुरबाड संघाने. आकाशचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला गळकन गिरकी घेत असताना आउट स्विंगर होता डावकुऱ्याच्या फलंदाजासाठी. बीट झालेत पूर्णपणे, जागेवरून टर्न करायचा होता ऑन साईडला. डॉट बॉल आला. ही डावकुऱ्याच्या फलंदाजांसाठी ही रणनीतीच राहिली आहे प्रत्येक गोलंदाजाची. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारे चेंडू हाताळण्याचा मानस असतो. हे चेंडू खेळण्यात डावकुऱ्याचा फलंदाज आपण पाहिलं तर भरपूर अडचणीचं त्यांच्यासाठी ठरत असतं. यावेळी लोवर फुलटॉस होता, ऑनसाईडने टर्न केला अलॉंग द कार्पेट, एक सिंगल. जितू सध्या आपण पाहता स्ट्रगल करताना पाहायला मिळतो, संघर्ष करतो या इनिंगमध्ये, कारण आतापर्यंत त्याने बॉल फेस केले ते तब्बल 5 आणि त्यामध्ये 2 चेंडू तो निर्धाव खेळलाय. धावांसाठी जो संघर्ष करतोय, परंतु गुणवत्ता या खेळाडूकडे, टॅलेंट आहे आणि एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे ती मुरबाड तालुक्यामध्ये. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहताय सध्या 31-31. हा लोवर फुलटॉस समोर खेळलेत, विलासचा फटका, लॉंग ऑफला खेळाडू जज करायला गेले, कॅच सोडली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. द ग्राउंड लॉंग ऑफला खेळाडू होते डीप मध्ये, त्यांच्या हातामधनं झेल ड्रॉप झाला, बॉल चौकाराच्या दिशेने निघून गेला. 4 धावा, सलगचा दुसरा चौकार आला तो विलास वारघडेच्या बॅटमधनं. यावेळी पण पाहिलं तर अतिशय चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलं, लेग ब्रेक होता, गती भरपूर कमी होती आणि बॅटचा फ्लो आधी फिरून गेला विलासचा आणि पूर्णपणे त्या ठिकाणी चकित झाले. गुड कमबॅक. आकाश गोलंदाजी करतात. हा लोवर फुलटॉस आहे, ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. विलास वारगडेच्या बॅटमध्ये इनिंगचा तिसरा दमदार चौकार. अडतीस 38 ऑन बोर्ड. 38 धावा आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. विलास आक्रमकतेने बॅटिंग करतोय. 4 बॉल त्याने फेस केले, 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आलेत. स्विच हिटचा प्रयत्न होता, फलंदाजाचा स्टान्स आधीच ओळखला आकाशने आणि अगदी त्याचनुसार हा चेंडू हाताळलाय. डॉट चेंडूने षटकाची सांगता होत असताना षटक क्रमांक 3चा खेळ झाला संपन्न. 3 ओव्हर नंतर सोनारपाडा मुरबाड संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 38 आपल्याला पाहायला 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 4 बॉल विलासने फेस केलेत, 12 धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला थोडासा संघर्ष करताना आपल्याला जितू चव्हाण पाहायला मिळतो, ज्याने बॉल आतापर्यंत फेस केलेत 5 आणि त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात ते 4. तीन ओव्हरचा खेळ झाला, 39 धावा, एकच विकेट आतापर्यंत गमावली आहे. अतिशय चांगली स्थिती आपल्याला सोनारपाडा मुरबाड संघ बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. सर्वप्रथम महापोली विपक्ष सोनारपाडाशी लढत, यानंतर इगतपुरी नांदगाव त्यांच्या विपक्षामध्ये भावाळे बी, सूरज केने, योगेश भालेकर हे दिग्गज खेळाडू आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतील. त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक क्रीडारसिक उत्सुक आहेत. हाफ ट्रॅकर होता, भरनाट वेग होता या बॉलवर. बीट झाले जितू चव्हाण. संघर्ष सध्या त्यांचा सुरू आहे. 6वा बॉल जितूच्या बॅटमधनं, अजूनही एकही मोठा फटका आलेला नाही आहे. जितू एकंदरीत ज्या शैलीचा खेळाडू आहे, एकंदरीत आपण पाहिलं तर कोणत्याही प्रेक्षकाने हा स्कोर कार्ड जितूचा पाहिला तर त्यांना आश्चर्य झाल्याशिवाय राहणार नाहीये. 6 बॉल आणि 4 धावा. यावेळी फटका, मिस टायमिंग आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 2 खेळाडूंच्या गॅप मधून बॉल काऊ कॉर्नरच्या बाहेर निघून जाईल. जितू चव्हाणच्या बॅटमधनं भरपूर अवधीनंतर संघर्षमय चौकार.
धावा, 43 ऑन बोर्ड. आतापर्यंत एकच विकेट गमावली आणि भरपूर अवधीनंतर जितूच्या पाठमधनं हा चौकार आलाय. षटक क्रमांक 4चा खेळ सध्या सुरू आहे. अर्हम आहेत गोलंदाजीसाठी. सुनारपाडा संघाकडे बॅटिंग लाईनअप भरपूर मोठी आहे. हेलिकॉप्टर मॅन त्यांचे सध्या येणं बाकी आहे. राजू राठोड एक जबरदस्त खेळाडू. यावी हाफ ट्रॅकर ऑन साईडला पूल केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. वॉट अ कॅच, जबरदस्त झेल पकडलाय आणि ते जितू चव्हाणच्या खेळीचा अंत होत असताना लागणारा दुसरा धक्का सोनारपाडा मुरबाड संघाला. स्क्वेअर ऑफ द विकेट पकडला आणि जितूची खेळीचा अंत होत असताना 8 बॉल त्याने फेस केले आणि 8च धावा त्याच्या बॅटमधनं. निराश केलं थोडंसं या मॅचमध्ये जितूने, परंतु संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे. धावसंख्या 43 आहे. 43 वर 2 विकेट एकंदरीत आपण पाहताय. 4थ्या ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. अर्हमला यश मिळत आहे. राजू आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर मॅन ऑफ मुरबाड म्हणूनच्या खेळाडूची ओळख आहे आणि टोळेजंग षटकार मारण्यासाठी जो खेळाडू प्रसिद्ध आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4. चांगली लढत आहे, चांगली लढत. भिवंडी वर्सेस मुरबाड अशी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा, पंचांचा टर्न केला बॉलला डीप फाईन लेग कडे आणि राजूच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना आलाय चौकार. पाहायला मिळतं त्या 48 ऑन बोर्ड. फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल सुवर्ण संधी एक मोठ्या फटक्यामध्ये हा बॉल परावर्तित करण्याची राजूकडे. 48 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अठ्ठेचाळीस धावा झाल्यात. 48. हाफ ट्रॅकर होता, त्याला पूल केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक. कॅच पकडले परंतु फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे या ठिकाणी नुकसान होणार नाहीये, परंतु फटका अतिशय सुंदर होता. एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. बॉडी लाईन बाउन्सर होता, जबरदस्त बॉल हाताळला होता रमने. वेग आहे या खेळाडूकडे आणि आपण पाहिलं तर एकंदरीत एक चांगला फटका. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 49 आकड्यावर जाऊन पोहोचते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकंदरीत 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 49. राजू आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट गमावलेत 49 आकड्यावर. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. व एक चांगल्या टोटलकडे सध्या सोनारपाडा संघ अग्रेसर आहे. चांगला बॉल आहे, परफेक्ट यॉर्कर, भन्नाट वेग आहे. यष्ट्यांचा वेध घेत असताना डावी यष्टी अक्षरशः उकडून बाहेर फेकून दिले विलास वारगडेची. धक्का क्रमांक 3. हरमला मिळतं यश. फलंदाज बाद. हॅलो. बॉल ऑफ द मॅच आणि बॉल ऑफ द डे देखील होऊ शकतो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं
हा बॉल UTCला आम्ही नक्कीच विनंती करू पुन्हा एकदा या बॉलचा रिप्लाय आमच्या दर्दी प्रेक्षकांसाठी. वेग होता आणि काय जबरदस्त फुललेनचा बॉल, परफेक्ट ब्लॉक होल आणि डावी यष्टी अक्षरशः उकडून बाहेर फेकून दिले विलास वारघडेची. जबरदस्त बॉल, वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्या वेगाचं प्रात्यक्षिक त्याने आतापर्यंत दाखवलंय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेलची शक्यता आणि हो येस पकडलाय झेल, सलगचा दुसरा धक्का दिलाय. सोनारपाडा संघ सध्या बॅकफुटला जात असताना फलंदाज आशिष बॅक टू द डगआउट. शुभागमन झालंय आमचे सहकारी समालोचक मित्र आदरणीय सोमनाथजी खाडे सर. सातत्यानं तिसरा दिवस आज त्यांचा आवाज या बिरवाडी नगरीमध्ये दुमदुमतोय आणि आज चौथ्या दिवसामध्ये देखील त्यांच्या समालोचनाचा आस्वाद आनंद घेण्यासाठी आमचे प्रेक्षक आतुर आहेत. शुभागमन झालंय त्यांचं. स्वागतम सोमनाथ खाडे सर, मनपूर्वक स्वागत आहे आपला बिरवाडीकरांच्या वतीनं. विकेटचं सत्र सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सलगचा दुसरा विकेट आपण पाहिलं तर फुललेनचा ब्लॉक होलचा यॉक टाकला विलास वारगडेला, त्याची डावी यष्टी उखडली. त्यानंतर हाफ ट्रॅकर होता, पूल केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, चांगला झेल. आशिष त्या ठिकाणी माघारी परतला आणि ते हॅट्रिकची संधी आहे. शेवटचा बॉल आहे त्यामुळे आता हॅट्रिकची संधी देखील हुकली आहे. 4 ओव्हरचा केस समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहता 49 सेकंदावर स्थिरावली आहे. षटक क्रमांक 4 अरहमनं हाताळलं आणि त्या ओव्हरमध्ये त्याने धावा केल्या फक्त आणि फक्त 10 धावा त्याने खर्च केला. शेवटचं षटक आकाशाला पुनश्च एकदा आणि आकाशने देखील पहिल्याच बॉलवर महत्वपूर्ण विकेट. राजू राठोडला माघारी परतावा लागेल. विकेटचं सत्र सातत्यानं सध्या सुरू आहे. सोनारपाडा संघ बॅकफुटला. पण पाहिलं एकंदरीत तर सातत्यानं मागचे जे 3 विकेट्स आहेत त्यामध्ये एकही धावाल नाही आणि 3 विकेट्स माघारी परतल्यात. विलास, त्याच्या मागे आशिष आणि लगेचच दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आपण राजू राठोडला माघारी परतताना पाहिलाय. म्हणजे एकंदरीत क्रिकेट आहे मित्रांनो, सातत्यानं हा खेळ रंग बदलत असतो. सुरुवातीचे 3 षटकं संपूर्णपणे सोनारपाडा संघाकडे होती, धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये होती आणि अचानक मॅच टर्न झाली आहे सध्या महापुलीकडे. हॉर्न साइडला फ्लिक करायचं होता, पायाचा वेध घेतला. यावेळी वेगवान बॉल हाताला होता आकाशने. आकाश एकंदरीत आपण पाहिलं तर आपल्या कोट्यातले दुसरं षटक हातात होतं. पहिल्या ओव्हरमध्ये आकाशने 9 धावा दिल्या होत्या. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली होती आणि या ओव्हरमध्ये स्लॉकच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर त्याने टीमला महत्त्वपूर्ण विकेट दिली आहे. राजूची एक आक्रमक बॅटर माघारी परतलाय, त्यामुळे महापोलीस संघाने कमबॅक केलं या मॅचमध्ये. फुलल यांचा बॉल आहे, समोर खेळतात, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो होत आहे, डायरेक्ट हिट आणि ते रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट माघारी परतते. ती सोनारपाडा संघाची लागणारा हा 5वा धक्का. संख्या आपण पाहता स्कोर बोर्डवर 50 अर्धशतक कंप्लीट झालं आणि सुरुवातीच्या 3 ओव्हरचा जर आपण विचार केला ना तर 3 ओव्हरमध्येच 51 धावा, माफ करा 51. 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 39 धावा होत्या. चांगली टोटल होती, परंतु त्यानंतर कुठेतरी विकेटचं सत्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी चांगली राहिली ती अरहमची, त्यानंतर आकाशची देखील. या 2 खेळाडूने विकेट घेतल्या, त्यानंतर कमबॅक करून दिलं ते महापोली या टीमला. अजून एक डॉट बॉल आहे. 51 ऑन बोर्ड.
अजून एक चांगला बॉल आहे. सातत्यानं आता आपण पाहताय 5 विकेट्स गमावल्यात ते सोनारपाडा संघाने आणि क्रमांक 7-8चे फलंदाजी करतात. ही डॉट चेंडू सातत्याने या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आकाशचं कौतुक करायला हवं ज्या पद्धतीनं स्लॉकचं षटक तो हाताळतोय. व्हेरिएशन वैविध्यपूर्णता त्याच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्विंग देखील तो करतोय. गतिमान चेंडू त्याच्या माध्यमातून हाताळले जातात. एकंदरीत या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली आहे. महत्त्वपूर्ण विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे. यावेळी गतीमध्ये परिवर्तन ज्याची चर्चा आपण करत होतो. वैविध्यपूर्ण षटक व्हेरिएशन करत असताना हे षटक देखील त्याने यशस्वीरित्या संपवलंय. क्रमांक 5 षटक समाप्त झाले. इनिंगची होते सांगता 51 धावा संख्येवर इथे आपण पाहते ते रोखलंय. सोनारपाडा या संघाला अतिशय चांगली सुरुवात जरूर राहिली होती. सोनारपाडा संघाची पहिल्या 3 ओव्हरमध्ये 40 आणि त्यानंतर उर्वरित 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा आणि गडी त्यांनी गमावले ते 5 आणि एकंदरीत 52 धावा संख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय ते महापोली या संघासमोर. तर इगतपुरी नांदगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये भावाळे या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. तर दोन्ही संघांचे कॅप्टन आपण पोहोचला असाल तर रिपोर्टिंग करायचं आयोजकांना. तर 52 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं. हे टार्गेट कशा पद्धतीने चेस केलं जाईल ते महापोलीस संघाच्या माध्यमातून की दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघ आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या मॅचमध्ये कमबॅक करेल आणि हा सामना ते सोनारपाडा संघ जिंकतील. या ऐकूयात कशा पद्धतीने हा सामना पुढे जाईल. श्रेयसदादा विखंडे पुरस्कृत स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृतिचषक 2025 मध्ये खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूयात आवाज आमचे शहापूर तालुका समालोचन पॅनलचे सदस्य आदरणीय आमचे परम मित्र सोमनाथजी खाडे सरांचा आवाज. धन्यवाद. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूयात आणि पुनश्च एकदा क्रिकेटच्या रणसंग्रामासाठी सज्ज होऊयात. पुन्हा एकदा आज सुरुवात झाली आहे. मैदान सजलंय. सकाळचं सत्र ज्यांच्या बहारदार आवाजानं आपण ऐकताय अर्थातच या परिसराचं भूषण व्हॉइस ऑफ शेरे शहापूर
सन्माननीय जगदीशजी तारमळे सर आज आम्हाला साथ देत आहेत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये प्रथमच आपली भेट होते. आज एन्जॉय करूयात. जाऊया मैदानावरती. मॅच चालू आहे. पूर्वार्ध संपलाय. 51 धावा बनवल्या एस एस सोनारपाडा या टीमनं आणि 52 धावांचं लक्ष ठेवलंय बॅटिंग करत असताना सिकंदर स्पोर्ट्स महापोली या टीम समोर. आजचा दिवस पर्वणी असेल. श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडी आयोजित विठ्ठलराव खाडे स्मृती चषक 2025चा हा रणसंग्राम अगदी पहिल्या दिवसापासून खेळीमेळीच्या वातावरणात आणि डामडौलामध्ये चाललेला हा सोहळा. आजचा सोहळ्याचा तब्बल 7वा दिवस या ठिकाणी पार पडतोय. पंचांचा हिरवा कंदील येतोय आणि सामन्याला होती सुरुवात. 52चा पाठलाग. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत. एका बाजूने अरबाज, दुसऱ्या बाजूने उमेर. गोलंदाजी मार्कवरनं षटक क्रमांक S1 साठी आशिष. पहिलाच बॉल. आशिषचा पहिला चेंडू. फटका चांगला. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय. दणदणीत फटका. पाठलाग होईल मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू रवाना. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि पहिल्याच बॉलवरती आकर्षक सुरुवात झाली आहे. स्वागत झालंय. बॅट्समन स्ट्राइक वरती अरबाजला आपण पाहिलं. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. सुरुवात आकर्षक झाली आहे. इथे सुद्धा फटका चांगला पाहायला मिळेल. फिल्डर पाठलाग करतायत. निश्चितच थोडासा दूर राहिलाय. टप्पा पडल्यानंतर इथं सिंगल धाव कंप्लीट करतायत. क्षेत्र फिल्डर पासून दूर हा चेंडू ड्रॉप होतोय. सिंगल धाव कंप्लीट केली. चौकारानंतर सिंगल. अरबाज 5 वरती खेळतोय. धावफलकावरती बिनबाद 5. 52चा पाठलाग. खेळपट्टीचा आपण विचार करत असाल तर भरपूर हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेल्या 3-4 दिवसापासून आपण मॅच पाहताय. मोठमोठे टार्गेट सेट केले जात आहेत. चेस सुद्धा होत आहेत. धावांचा पाऊस कालच्या दिवसामध्ये गणेश डिंगोरे अर्थातच धोनीच्या बॅटमधनं आपण पाहिला. अर्धशतकी तुफान इनिंग. सकाळच्या सत्रामध्ये भेटलेल्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला आणि तब्बल 69 धावांची इनिंग अर्धशतकी पहिल्याच मॅचमध्ये साकारली. त्यानंतर दिवसभरात जो सुसाट सुटला कालचा दिवस आई गावदेवी गोठेकर बी या संघाने गाजवला. आपल्या नावावरती केला. परवाच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं कल्पेश जाधवचं वादळ. शहापूरचा टायगर बरसला. त्या अगोदर तुम्ही पाहिलं रमेश स्पोर्ट्स साटगाव हा संघ क्वालिफाय झाला. चर्चा होत राहील. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं फिल्डर पाठलाग करतील मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. सरळ चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. खातं खोललं. ही इज ऑफ द मार्क. आशिष त्रिपाठी राईट आर्म राऊंड द विकेट. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा गोलंदाज. यावेळेस पहा फिल्डर त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती अडवतोय. स्टॉप दिलाय. सिंगल धाव. चेंडू चांगले टाकावे लागतील कारण धावा जर आपण पाहिल्या तर 51 बनवल्यात. 52चा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय. पाठलाग कशा पद्धतीने करायचा याचा पुरेपूर अभ्यास या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकावरती आक्रमक भूमिका पाहायला मिळतीये. दोनही फलंदाज 1-1 चौकार 1-1 सिंगल. एकंदरीत वैयक्तिक 5-5 धावांवरती खेळतायत. इथं सुद्धा जबरदस्त कट. फिल्डरला कुठल्याही प्रकारचा संधी नाही. चान्स नाहीये. सरळ चेंडू निघालाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. बॅटिंग कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग करत आहेत. फिल्डरचा अंदाज घेत आहेत. 30 यार्डची पाबंदी असणारं हे षटक. 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये तुम्ही पाहताय. निश्चितच फलंदाजासाठी सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं
सोनं ते करतायत. इथं पहा वेगवान चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून निघून गेलाय. बाल बाल बच गए. यष्ट्या उद्ध्वस्त होता होता वाचतायत. सिंगल कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. षटक संपले. पहिलं डॉट आलाय आणि एका षटकाच्या अंती स्कोअरबोर्ड वरती आहेत बिनबाद 14. बॅटिंग करतायत सिकंदर स्पोर्ट्स महापोली. चला जय बजरंग भावाले बी आणि नांदगाव सदो 11 दोनही संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर त्वरित या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ओपन ग्रामीणचा थरार पाहायला मिळेल. शहापूर तालुक्याचं, मुरबाड तालुक्याचं, इगतपुरी तालुक्याचं, त्याचबरोबर भिवंडी दूरवरनं आलेल्या टीम तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आज मैदानावरती गर्दी सुद्धा भरपूर होईल. एकाहून एक चांगल्या दर्जाचे प्लेयर्स, एकाहून एक चांगल्या दर्जाच्या टीम्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसाचा पहिला सामना 5 षटकांची मॅच आहे. पूर्वार्ध आपण पाहिला तर बॅटिंग करत असताना सोनारपाडा टीमनं बनवल्यात 51 धावा, 52चा पाठलाग. हा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल यासाठी नक्कीच आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर बनवल्यात 14 धावा, एकही गडी बाद नाहीये. आश्वासक सुरुवात झाली आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही नेहमी तुमच्यासाठी आकर्षक सुरुवात असते, अर्ध काम पूर्ण करणारी असते आणि आत्मविश्वास वाढवणारी असते. पहिल्या षटकात 14 धावा आल्यात. इथून कशा पद्धतीने पुढे सरकवलं जाईल, चला थोडंसं स्पीडअप करा. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी. त्यानंतर वेळेत जर 4 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर 5व्या षटकासाठी दंडित केलं जाऊ शकतं पंचांच्या माध्यमातून. आणि कंट्रोल रूम मधनं टायमर ऑन आहे. बॉलर तयार. आशिष विश्वकर्मा आलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलंय. फटका चांगला आहे. जबरदस्त टायमिंग. कुठल्याही प्रकारचा अंदाज घेऊन चौकार. बरोबर अंदाज घेतला. बॅकफुटला जातोय, पंच करतोय. जबरदस्त फटकेबाजी. अगदी सहजगत्या चौकार वसूल केले जात आहेत. पॉवर प्लेची पाबंदी असणारी ही षटक आपण पाहताय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. आशिष विश्वकर्मा आलाय गोलंदाजीसाठी आणि त्याचं स्वागत चौकारानं झालंय. उमेर आणि अरबाज सलामीची जोडी. आशिषचा हा चेंडू. इथं सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डरसाठी चेस. पाठलाग केला जाईल. धावा धाव. चेंडू सीमा पार. चौकार. फलकावरती पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके येत आहेत. 2 चौकार येत आहेत आणि इरादे स्पष्ट केलेत उमेरनं. सेट होत आहेत. इथं सुद्धा पुन्हा एकदा फटका चांगला आहे. जबरदस्तरित्या. आता मात्र सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, मात्र त्याला सुद्धा चकवा देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सलग चालेल हा 3रा वार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एकच राजा शिवाजी, छत्रपती शिवरायांचं गुणगौरव या ठिकाणी आपण करतो आहोत. डीजे मयूरच्या माध्यमातून सुमधुर संगीत या ठिकाणी आपण ऐकताय. इथे पहा वेग दिलाय. दिशा मात्र कदाचित थोडीशी चुकीची. सिंगल कंप्लीट झाली आहे. वाईट बॉल. अवांतरची धाव. सोने पे सुहागा. 1+1 येईल. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोअरबोर्ड वेगानं पुढे चाललंय. थांबवणं गरजेचं आहे. ब्रेक थ्रूची गरज. विकेट येणं गरजेचं. पाठोपाठ विकेट आता मात्र घ्याव्या लागतील. 52चा पाठलाग. सुरुवात जर आपण पाहिली तर पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज मध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज अरबाज आणि उमेर. लिटल मास्टर
विलास वारगडे आणि टीम मैदानावरती कशा पद्धतीने व्यूहरचना केली जाईल. फटका चांगला आहे, जबरदस्त ताकदीचा फटका, कुठल्याही प्रकारे अंदाज घेता आला नाही. फिल्डर त्या ठिकाणी पाहत राहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फिरून मारलं, अप्रतिम फटका. 4 धावा येत आहेत. स्कोरबोर्ड वेगानं पुढे सरकत चाललंय. एकंदरीत 32 धावा धावफलकावरती. 20 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण इथून पाहायला मिळतं. इथून सोनारपाडा संघाला जर कोणी वाचवू शकत असेल तर फक्त विकेट घ्याव्या लागतील. मात्र मैदानावरती वनवा लागलाय. एका पाठोपाठ एक चौकारांची बरसात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॉल सामना जवळ जवळ खिशात घालण्याच्या तयारीमध्ये आशिष आलाय. चमत्कार करावा लागेल. चमत्काराची अपेक्षा नक्कीच असेल. एका पाठोपाठ एक विकेट घेणं हा एकच पर्याय इथं उरलाय. शेवटच्या चेंडूवरती सुटकेचा निश्वास सोडलाय. 5 चौकार या षटकात आले. आशिष विश्वकर्मावरती हल्ला बोल यावेळेस बॅट्समननी केलाय. 2 षटकं संपली आहे. धावफलकावरती तब्बल 36 धावा, 36 विदाउट लॉस. दोन षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3. विलास वारगडे स्वतः गोलंदाजी मार्कवरती. इथे फटका चांगला. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडेल, फेकेल, सिंगल कंप्लीट करतायत. आता मात्र इथून कॉन्फिडंट पाहायला मिळत आहेत. विजयाच्या अगदी समीप जाण्याचा प्रयत्न. हळूहळू हळूहळू विजयाच्या अगदी जवळ चाललेत. कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. इथे चेंडू चांगला टाकला जातोय. सलगचा दुसरा बॉल, दुसरी सिंगल. 2 चेंडूंवरती 2 सिंगल आल्या. स्कोरबोर्ड पुढे सरकतंय, जाऊन पोहोचतंय ते 38 वरती. दोन्ही फलंदाजांना आता माहिती आहे सिंगल डबल वरती खेळत राहिलो तरी सुद्धा सामना आपल्या खिशात येतोय. इथं सुद्धा फटका चांगला आहे. सीमारेषेजवळ फिल्डिंग सुंदर झाली, पकडून फेकतायत. तिसरी सिंगल आली आहे. गोलंदाजी चांगली होतीये. फलंदाज जे आक्रमक होते त्यांना थोडंसं शांत करण्यात यश मिळत आहे. विकेट्स वाचवू शकतात. इथे पास लॉकस्वीपच्या अंदाजामध्ये जबरदस्त फटका, हवाई हल्ला. थोडा वेळ शांत राहिले, त्यानंतर आक्रमण, षटकार. जोपर्यंत चालू होती तोपर्यंत तब्बल 8 चौकार पाहायला मिळाले. आणि जसं फिल्डिंग सीमारेषेवरती लागली इथून हवाई हल्ले. पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पिच चेंडू. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरनं उडवलंय. फटका लाजवाब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सुंदर सुंदर फटके मारतोय. निश्चितच नाव आहे अरबाज, मॅन फ्रॉम महापोली. जबरदस्त बॅटिंग करतोय. स्कोरर लेवल. सिंगल एका धावेची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. विजयाच्या समीप जवळ जाऊन पोहोचलेत. चला इथं फटका हो चांगला आहे. उर्पी चेंडूला आसमान दाखवलंय. MSD स्टाईल मॅच फिनिश केली आहे अरबाजनं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, विजयी षटकार. स्पोर्ट्स महापोली संघाचं मनापासून कौतुक आपण करूयात. त्याचबरोबर कौतुक करूयात SS सोनारपाडा टीमचं सुद्धा. आपण या ठिकाणी आलात, चांगला खेळ
मैदानावरती प्रस्तुत केलात. आपलं सुद्धा मनापासून कौतुक आम्ही करतोय. चला, नांदगाव टीमचे कॅप्टन आणि जय बजरंग भावाळे बी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघानं सकाळच्या सत्रामध्ये विजयाचा झेंडा काढला.